महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत वसलेले श्री बल्लाळेश्वराचे पवित्र स्थान पाली, गणपतीच्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या या क्षेत्राचा सुंदर अनुभव आज आपण घेणार आहोत. चला करूया श्री बल्लाळेश्वराचे मनपूर्वक दर्शन. घाटाच्या वळणदार प्रवास मागे सोडत आता सुरू होतो कोकणच्या निसर्गरम्य वाटेचा सुंदर अनुभव. दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडं, शेती आणि आजूबाजूला असलेले सह्याद्रीचे डोंगर. या प्रवासात एका ठिकाणी त्रिशूळासारखा दिसणारा हा अनोखा डोंगरही लक्ष वेधून घेतो. निसर्गाच्या या सुंदर सोबतीतून पुढे जाता आपण पोचतो पाली गावात. गावातील अरुंद रस्त्यातून मंदिराकडे जाताना अखेर वाहन पार्किंगमध्ये थांबतं आणि काही पावले पुढे जाताच समोर दिसतं श्री बल्लाळेश्वराचं पवित्र मंदिर प्रवेशद्वार. श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाआधी प्रथेप्रमाणे सर्वप्रथम घेतलं जातं धुंडी विनायकाचे दर्शन. ही परंपरा पाळूनच पुढे श्री बल्लाळेश्वराच्या मुख्य मंदिरात दर्शनासाठी आपण जातो. धुंडी विनायकाचे दर्शन घेतल्यानंतर आपण निघतो श्री बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी. मंदिराकडे जाणाऱ्या या मार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रसाद, पूजा साहित्य आणि भक्तांसाठी आवश्यक वस्तूंची अनेक छोटी छोटी दुकानं दिसतात. ही भक्तिमय वाट पार करत आपण येतो मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आणि आत या पवित्र प्रवेशद्वारावर आपण जातो बल्लाळेश्वराच्या चरणी दर्शनासाठी. मंदिरात प्रवेश केल्यानंतर दर्शनासाठी जाण्यापूर्वी आपण घेतो पूजा साहित्य आणि श्रींचा प्रसाद. येथे पूजा साहित्याबरोबर पालीचा खास प्रसादही आवर्जून मिळतो. हातात पूजा साहित्य आणि प्रसाद घेऊन आत्मनात एकच भावना श्री बल्लाळेश्वराचं मनपूर्वक दर्शन घेण्याची. मंदिराच्या परिसर पाऊल ठेवताच एक वेगळंच भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण जाणवतं. आजूबाजूला दिसणारे भक्त कोणी दर्शनासाठी उत्सुक तर कोणी आपल्या मनातील इच्छा श्रींच्या चरणी अर्पण करण्यासाठी आलेला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि मनातील श्रद्धा या वातावरणाला आणखी खास बनवते. इथली दर्शन रांग अतिशय शिस्तबद्धतेने लावलेली आहे. पूर्वी या ठिकाणी छताची अशी व्यवस्था नव्हती, मात्र आता भक्तांच्या सोयीसाठी रांगेवर छताची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेतून पुढे जाताना मंदिराचं दगडी बांधकाम विशेष लक्ष वेधून घेतं. आणि पुढे जाताना एक मोठं जातही दिसते. पूर्वीच्या काळची आठवण करून देणारे जाते पाहताना हा परिसर आणखी खास वाटतो. मंदिराची दगडी रचना, आतील बारकावे, आजूबाजूचं भक्तिमय वातावरण अतिशय अनुभवताना खरंच विलक्षण वाटते. आणि समोर येताच दर्शन होतं अष्टविनायकांपैकी एक असलेले या विलक्षण बल्लाळेश्वराचं. भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव गणपती स्थान मानलं जातं. येथील श्रींची मूर्ती स्वयंभू असून ती पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या डोळ्यांमध्ये जडलेले हिरे तिचे सौंदर्य आणखीच खुलवतात. पण या स्थानाचे वैशिष्ट्य केवळ मूर्तीपुरतं मर्यादित नाही. यामागे आहे एक बालभक्ताची अतूट भक्ती आणि श्री गणेशाची कृपा. पाली गावातील कल्याण शेट यांचा मुलगा बल्लाळ हा लहानपणापासून गणेश भक्तीत तल्लीन असायचा. त्याची गणेश भक्ती पाहून वडिलांना राग आला आणि त्यांनी बल्लाळाला मारहाण केली. या कठीण प्रसंगी आपल्या बालभक्ताची हाक ऐकून श्री गणपती स्वतः बल्लाळाच्या मदतीला धावून आले. श्री गणेशाने बल्लाळाला वरदान दिलं आणि बल्लाळाने याच ठिकाणी सदैव वास्तव्य करण्याची विनंती केली. बल्लाळाची ही भक्ती स्वीकारून श्री गणपती येथे राहिले आणि तेव्हापासून श्री बल्लाळेश्वराचे या नावाने प्रसिद्ध झाले. मंदिराच्या रचनेचे वैशिष्ट्य इतके विलक्षण आहे. पूर्वीचं लाकडी मंदिर सुमारे 1760 ते 1770च्या काळात नाना फडणीस यांनी या पाषाणातून पुनर्रचित केले आणि या मंदिराची संपूर्ण रचना एका मोठ्या श्रीच्या अक्षराची आकारात करण्यात आली आहे.
या मंदिराची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सूर्य उगवताना त्याची किरणं थेट श्रींच्या मूर्तीवर पडतात. मंदिराच्या दोन्ही बाजूने 2 तलाव आहेत. त्यातील एक तलावाचं पाणी रोजच्या पूजेसाठी वापरलं जातं. स्वयंभू असलेल्या श्रींच्या मूर्तीचे डोळे हिऱ्यांनी सजवलेले आहेत. मूर्तीवर उपरणं आणि अंगरखा अशी पारंपरिक वस्त्रही पाहायला मिळतात. मंदिराची रचना ही वैशिष्ट्य आणि श्रीचे मनमोहक रूप या सगळ्यांमुळे पालीचे स्थान आणखी खास वाटतं. सभामंडपातून बाहेर पडताच मंदिराच्या वास्तूतील आणखी एक सुंदर गोष्ट आपलं लक्ष वेधून घेतात. येथील भव्य लाकडी खांब मंदिराच्या जुन्या वास्तुकलेची सुंदर साक्ष देतात आणि समोर दिसते मोठी जुन्या काळातील घंटा, जिच्याकडे पाहताच मंदिरातील भक्तिमय वातावरणाची जाणीव होते. याच परिसरात दिसणारे लाकडी जिना आणि लाकडी काम हे लक्ष वेधून घेतात. तिथून पुढे जाताना मंदिराच्या प्रांगणात समोरच एक सुंदर पाण्याचं तळ दिसतं. जुन्या काळात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून हे तळं बांधलं गेलं असावं असं वाटतं. मंदिराच्या जुन्या वास्तूसोबत हे तळं या परिसराचं एक वेगळं वैशिष्ट्य जाणवतं. मंदिराच्या कळसावरही सोन्याचा पत्रा पाहायला मिळतो. ही सर्व सजावट भक्तांच्या देणगीतून देवस्थानाने केलेली आहे. मंदिरातील दगडी गाभारा, चिरेबंदी बांधकाम, अष्टकोनी रचना आणि सुंदर नक्षीकाम हे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणूनच इथे येणाऱ्या भक्तांना केवळ श्रींच्या दर्शनाचा अनुभव मिळत नाही, तर या प्राचीन स्थापत्यकलेची अद्भुतता जवळून अनुभवता येते. या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासकही येथे येत असतात. पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिराचा भक्ती आणि स्थापत्यकलेचा सुंदर संगम मनात कायमचा ठसा उमटवून जातो. सह्याद्रीच्या डोंगर कुशीत वसलेले बल्लाळेश्वराचे हे पवित्र स्थान भक्तीबरोबर निसर्ग सौंदर्याचाही सुंदर अनुभव देते. पावसाळ्यातील हिरवाई, उंच डोंगर, पहाटे पाण्याचे स्रोत आणि शांत वातावरण मनाला एक वेगळेच आनंद देऊन जातो. म्हणून पालीचा हा बल्लाळेश्वर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर संगम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर भक्तिमय प्रवासासाठी पुन्हा नक्की भेटूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.